आज दिनांक 21 मे 2021. BCom भाग 3 सेमिस्टर 6 सत्र दुसरे व्यावसायिक पर्यावरण बिझनेस एन्व्हायरमेंट. आपण यापूर्वी हे पाहिलेलं आहे की खाजगीकरण म्हणजे काय, खाजगीकरणाचा अर्थ, खाजगीकरणाची संकल्पना आपण हे पाहिलेलं आहे. आणि आता आपण हे पाहणार आहोत की खाजगीकरणाचे परिणाम, इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑन इंडियन इकॉनॉमी. देर आर various impacts of Indian economy due to this privatization. Two types impact on Indian economy. The first is favorable impacts and another is unfavorable impacts or adverse effects on Indian economy of privatization. First of all, we have see the what are the favorable impacts on Indian economy of privatization. Among these, first is it is beneficial to the consumers. उपभोक्त्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. खाजगीकरणाचा उपभोक्त्यांना फायदा झालेला आहे खाजगीकरणाचा. हे खाजगीकरणाच्या निर्णयामुळे देशात अनेक क्षेत्रात गुंतवणूक झाली. ज्या क्षेत्रात मागणी आहे त्या क्षेत्रात गुंतवणूक झाली, उत्पादन वाढले, उत्पादन क्षमता अनेक उद्योगांची वाढली आणि लोकांना जे उत्पादन झाले ते हवे असणाऱ्या वस्तू व सेवांचे उत्पादन देशात झाले. खाजगीकरणामुळे उत्पादकांच्या मध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि या स्पर्धेमुळे कमी किमतीत दर्जेदार वस्तू आणि सेवांची खरेदी करणं ग्राहकांना शक्य झालं. त्यामुळे त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारला. याचाच अर्थ उत्पादन क्षमता वाढली, उत्पादकता वाढली, अनेक वस्तू आणि सेवा हव्या असणाऱ्या ग्राहकांना मिळू शकल्या, त्याही योग्य किमतीत मिळाल्या, पुरेपूर मिळाल्या. म्हणजेच उपभोक्त्यांचा या ठिकाणी फायदा झाला, लाभ झाला. इट इज बेनिफिशियल. प्रायव्हेटायझेशन इज बेनिफिशियल टू द कन्झ्युमर्स. हा फायदा झालेला. दुसरा फायदा तो म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट विथ स्पीड. वेगाने आर्थिक विकास झाला खाजगीकरणामुळे. 1980 ते 85 या काळात भारतातील भांडवली वस्तूंचा वाढीचा वेग वार्षिक 7.3% होता. तो 93-94 मध्ये भांडवली वस्तूंचा वार्षिक सरासरी वृद्धी दर हा सुमारे 10% पेक्षा जास्त होता. म्हणजे आर्थिक प्रगती वेगाने होते. नफा मिळवण्याच्या प्रेरणेने उत्पादक उत्पादन करतात खाजगीकरणात आणि त्यामुळे ज्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन जिथं मागणी जास्त आहे तिथं उत्पादन वाढते आणि ते वेगाने होते आणि त्या प्रयत्नात देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढतो. आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा वेग खाजगीकरणाच्या धोरणामुळे वाढलेला आहे. साधारणपणे वार्षिक 9% इतक्या वेगाने आर्थिक विकासाचा वेग आपल्या देशाच्या या कालावधीमध्ये, 91 नंतरच्या कालावधीमध्ये हायेस्ट रेट ऑफ ग्रोथ रेट ऑफ इंडियन इकॉनॉमी अबाउट 9%. इट इज अ रियालिटी and that's why the economic development of our country becomes very speedy and due to this privatization. Third one is reserve industry downwards. राखीव उद्योगांची संख्या कमी झाली. सुरुवातीला 17 उद्योग राखीव ठेवले होते. 91ला त्याची संख्या कमी केली 8.
आणि 93 मध्ये त्याची संख्या आणखी कमी केली आणि ती 6 पर्यंत इतकी झालेली आहे. खाजगीकरणामुळे राखीव उद्योगांची संख्या कमी झाली आणि त्यामुळं खाजगी क्षेत्र गुंतवणुकीसाठी उत्पादनासाठी खुले झाले जास्तीत जास्त. त्याचा फायदा झाला. सरकारी हस्तक्षेप कमी झाल्या, अडचणी दूर झाल्या आणि विविध उद्योगांची आपल्या देशामध्ये वेगाने प्रगती झाली. पुढचं आहे ते म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणूक. सार्वजनिक क्षेत्रात सरकारने जी गुंतवणूक केलेली आहे त्या उद्योगांचे समभाग जेव्हा विकले जातात आणि ते जे पैसे, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणायचं. सरकारी उद्योगात सरकारने केलेली गुंतवणूक काढून घेणे परत, त्याला म्हणायचं डिसइन्व्हेस्टमेंट. सरकारने एखादा सार्वजनिक उद्योग सुरू करणे सार्वजनिक क्षेत्रात, त्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट. आणि जेव्हा तो उद्योग विकते सरकार, तेव्हा त्याला म्हणायचं डिसइन्व्हेस्टमेंट. आणि समभागांची, निवडक सरकारी उद्योगांची निर्गुंतवणूक केली सरकारने आणि त्याद्वारे सरकारला पैसे मिळाले, भांडवल मिळाले सरकारला. नंतरचा मुद्दा तो म्हणजे वे ऑफ इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन, आर्थिक पुनर्रचनेचा मार्ग खाजगीकरण आहे आपल्या देशामध्ये. ते खाजगीकरण विकसनशील देशामध्ये वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्ती, कंपन्या, संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशात गुंतवणुकीला येतात पुढे. आणि त्यांनी विविध क्षेत्रात गुंतवणूक केल्यामुळे एक प्रकारे देशाच्या आर्थिक पुनर्रचनेचा मार्ग मोकळा होतो. पुनर्रचना होते अर्थव्यवस्थेची, हा एक भाग आहे. अर्थात त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा लागतो. खाजगी गुंतवणूकदारांनी, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी, आपल्या देशात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी असा प्रतिसाद दिलेला आहे. आपल्या राज्यात जास्त गुंतवणूक झालेली आहे. एवढंच काय, आत्ता कोरोनाची दुसरी लाट आहे, या लाटेमध्ये सुद्धा साधारणपणे 2020 मध्ये जी पहिली लाट आली त्याची आकडेवारी सरकारने जाहीर केलेली की या 2020च्या कोरोनाच्या कालावधीत सुद्धा आपल्या राज्यात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित झाली. विविध कंपन्यांशी राज्य सरकारशी जे करार झाले ते साधारण 70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे करार झाले. आणि 2020 मध्ये यातील जवळ 30,000 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक प्रत्यक्षात देशात सुरू झाली. हा एक आर्थिक पुनर्रचनेचा मार्ग आहे. विविध क्षेत्रामध्ये परकीय भांडवल मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये येते, त्याची गुंतवणूक वाढते, अनेक अडचणी दूर होतात, अर्थव्यवस्थेतल्या उद्योगांच्या विकासाला गती मिळते. एक प्रकारे अर्थव्यवस्थेची पुनर्रचना होते, पुनर्बांधणी होते अर्थव्यवस्थेची. भांडवल येते आपल्या देशात, त्यामुळे रोजगार वाढतो, उत्पादन वाढते, उत्पन्न वाढते, नफा वाढतो, पुन्हा गुंतवणूक वाढते, असे चक्र सुरू होते. यालाच वे ऑफ इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन असं म्हणतात. आर्थिक पुनर्रचना होते अर्थव्यवस्थेची खाजगीकरणामुळे. सहावा मुद्दा आहे डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिस सेक्टर. सेवा क्षेत्राचा विकास होतो. आपल्या देशात सेवा क्षेत्राचा विकास वेगाने झालेला आहे. एवढाही वेगानं झालेला आहे की 2015-16 या वर्षात भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात, GDP मध्ये, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, एकूण देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचा हिस्सा सुमारे 53% इतका मोठा आहे. एवढ्या वेगानं सेवा क्षेत्र आपल्या देशामध्ये विस्तारत आहे. याला कारण खाजगी क्षेत्र आहे. हे रस्ते बांधणी असेल, महामार्गांची निर्मिती असेल, बांधा, वापरा, हस्तांतरित करा,
BOT, मोठे महामार्ग देशामध्ये तयार झाले. खाजगी क्षेत्राची मदत त्यासाठी घेण्यात आली. गृहनिर्माण, वीज पुरवठा, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सेवा याच्यामध्ये गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली मोठ्या प्रमाणावरती. आपल्या देशामध्ये आता खाजगी विद्यापीठं सुरू झालेली आहेत, आपल्या राज्यात झालेली आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगीकरण झालंय. आपल्या राज्यातलं पहिलं खाजगी विद्यापीठ संजय घोडावत यांचं आता 3-4 वर्ष सुरू झाली, 3 वर्ष झाली सुरू होऊन खाजगी विद्यापीठ. शैक्षणिक क्षेत्रात खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणावरती परवानगी मिळाली. वसंतराव दादांनी 1983ला आपल्या राज्यात शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदा खाजगीकरण केले. अनेक वैद्यकीय महाविद्यालयं निघाली, मेडिकल इंजिनिअरिंग महाविद्यालय विनाअनुदान तत्वावरती खाजगी क्षेत्रात निघाली. सरकारचा एक पैसाही न गुंतवणूक होता खाजगी क्षेत्राने यात गुंतवणूक केली आणि अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला. या क्षेत्रातील मनुष्यबळ उपलब्ध झाले. हे सेवा क्षेत्र इतक्या वेगानं विस्तारत आहे की त्याचा हिस्सा एकूण देशांतर्गत उत्पादनात 2016च्या आकडेवारीनुसार सुमारे 53% इतका आहे. म्हणजे गृहनिर्माण, दूरध्वनी, वीज पुरवठा, वैद्यकीय, शैक्षणिक, रस्ते बांधणे अशा विविध क्षेत्रात खाजगीकरणाला वाव मिळाला आणि त्यामुळं त्याचा विकास मोठ्या प्रमाणावरती झाला. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालं देशामध्ये. सामाजिक आर्थिक परिरचना निर्माण होण्यास मदत झाली. मोठ्या प्रमाणात पायाभूत सेवा सुविधा निर्माण झाल्या. रस्ते, महामार्ग, रस्त्यावरील पूल हे खाजगीकरणामुळेच आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आणि त्याचा खर्च परत फेडण्यासाठी लोकांकडून टोलच्या स्वरूपात पैसे घेण्यात आले आणि म्हणून पायाभूत सोयी सुविधा यामुळे निर्माण झाल्या खाजगीकरणामुळे देशामध्ये आणि त्यामुळे मूलभूत क्षेत्रात गुंतवणूक झाली. हा पण भाग महत्त्वाचा आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा हे तत्व स्वीकारण्यात आले. त्यामुळे अशा मूलभूत सोयी सुविधांचा देशामध्ये विकास झाला. शैक्षणिक सुविधा आपल्या देशामध्ये निर्माण झाल्या, राज्यामध्ये निर्माण झाल्या. शैक्षणिक क्षेत्रात खाजगीकरण मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशामध्ये झालं. त्यानंतर आपल्या देशामध्ये खाजगीकरणामुळे अपव्यय, उत्पादन क्षमतेचा जास्तीत जास्त वापर झाला. साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला. साधन संपत्तीचा दुरुपयोग आणि अपव्यय टाळण्यात आला. खाजगीकरणामुळे अनेक उद्योग प्रकल्प याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन क्षमतेचा वापर करण्यात आला. कार्यक्षम पद्धतीने उत्पादन उद्योग संस्था चालवण्यात आल्या आणि त्यामुळे साधन संपत्तीचा पुरेपूर आणि योग्य उपयोग झाला. पुरेपूर वापर झाला, योग्य उपयोग झाला. कार्यक्षमता उद्योग व्यवसायात निर्माण झाली आणि त्यामुळं देशाचा फायदा झाला. तसेच खाजगीकरण कृषी अर्थव्यवस्थेला पण उपयुक्त आहे. शेती क्षेत्रात सुद्धा खाजगीकरणाला महत्त्व देण्यात आले. सरकारी हस्तक्षेप कमी करण्यात आला. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्यात आलं. माल विकण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. बाजारपेठ नियमनविषयक कायद्यामध्ये शेतकऱ्यांना सवलती देण्यात आल्या. खुलं करण्यात आलं हे क्षेत्र. मार्केटमध्ये कुठेही शेतकरी आपला माल विकू शकतो, त्याचं स्वातंत्र्य त्याला देण्यात आलं. त्यानंतर खाजगीकरणामुळे सरकारच्या खजिन्यात वाढ झाली. डिसइन्व्हेस्टमेंटमुळे मिळालेले पैसे सरकार जमा झाले. सरकारला त्याचा गुंतवणुकीसाठी उपयोग झाला. खाजगीकरणामुळे अनेक वस्तू आणि सेवांची निर्मिती होते आणि त्याच्यावर जे विविध कर आकारण्यात आलेले आहेत ते सगळे कर खाजगीकरणामुळे आकारलेले सगळे टॅक्स रूपी सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न त्याचं मिळालेलं आहे आणि म्हणून सरकारच्या खजिन्यात भर पडलेली आहे. त्यासाठी सरकारला फारसा खर्च करावा लागला नाही. एक मोठी जमेची बाजू. अशा रीतीनं खाजगीकरणामुळे अनेक चांगले परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये घडून आलेले आहेत. उपभोक्त्यांना लाभ मिळालेला आहे. आर्थिक विकासाचा वेग वाढलेला आहे. राखीव जे उद्योग आहेत त्यांची संख्या, राखीव उद्योगांची संख्या कमी झालेली आहे.
निर्गुंतवणूक केली, पुनर्रचनेचा मार्ग येतोय, सेवा क्षेत्राचा विकास वेगाने झाला, पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली, शैक्षणिक क्षेत्रात या खाजगी क्षेत्राला वाव दिल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा झालेली आहे. परदेशात शिक्षण ही खाजगी क्षेत्राकडे सोपवलेलं आहे. परदेशामध्ये विद्यापीठं खाजगी आहेत, अनेक विद्यापीठं परदेशातली खाजगी आहेत, म्हणून आपल्या देशात सुद्धा खाजगी विद्यापीठं निर्माण झालेले आहेत, आपल्या राज्यात झालेले आहेत. त्यामुळे ही खूप स्पर्धा निर्माण होईल आणि चांगल्या रीतीनं पायाभूत सोयीसुविधा अर्थव्यवस्थेत निर्माण होतात. कृषी क्षेत्राला उपयुक्त आहे खाजगीकरण ठरलेलं आहे. त्याचबरोबर खाजगीकरणामुळे सरकारला डिसइन्व्हेस्टमेंट उद्योगांचं झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात पैसा उभा करता आला. हजारो कोटी रुपयांची उभारणी सरकारला दरवर्षी करता येते आणि त्या रकमेचा विनियोग भांडवली क्षेत्रासाठी, वस्तू उत्पादनासाठी, पायाभूत सुविधेसाठी सरकारला करता येतो. अशा रीतीने हे अनुकूल परिणाम आहेत खाजगीकरणाचे. आता खाजगीकरणामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत सगळे अनुकूल परिणामच घडून आले असं नाही, काही परिणाम हे प्रतिकूल परिणाम घडून आलेले आहेत, तेही खरं आहे. त्याचीही चर्चा आपल्याला पुढच्या व्याख्यानामध्ये आपण करणार आहोत. तुर्तास आपण इथेच थांबतो. धन्यवाद.